या निवडणुकांना काही अर्थ उरलाय का? तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल। या प्रश्नाची धार आता आणखी वाढत चालली आहे, कारण नगर परिषद निवडणुकांच्या मतदानाला अवघे 48 तास उरलेले असताना राज्य निवडणूक आयोगाने अनेक नगर परिषदांच्या निवडणुका स्थगित केल्यात। काही ठिकाणी पूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, तर काही नगर परिषदांमधल्या काही ठराविक वॉर्डमधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी निवडणुका स्थगित करण्यात आल्यात अशा ठिकाणी 20 डिसेंबरला नव्याने मतदान होणार आहे। मात्र ज्या ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे त्याचे निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरलाच लागणार आहेत। मग या निकालाचा परिणाम 20 डिसेंबरला जे मतदान होईल त्यावरती होणार आहे आणि त्यातूनच या प्रश्नाची धार आणखी वाढत चालली आहे की या निवडणुकांना काही अर्थ उरलाय का? ही परिस्थिती ओढवण्याला राज्य निवडणूक आयोग जबाबदार आहे अशी चौफेर टीका सुरू झालेली आहे। ही टीका विरोधकांकडून जशी होते आहे तशीच सत्ताधाऱ्यांकडून देखील होते आहे। मात्र या परिस्थितीला एकटा निवडणूक आयोग जबाबदार नाही, तर याला राज्य सरकार देखील जबाबदार आहे आणि याला सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देखील जबाबदार आहेत। कसे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र त्याआधी महाराष्ट्रातील कोणत्या प्रमुख नगर परिषदांमध्ये निवडणुका स्थगित करण्यात आल्यात याचा आपण एक आढावा घेऊयात। तर पूर्णपणे ज्या ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आली आहे त्यामध्ये फलटण आहे, बारामती आहे, फुरसुंगी आहे पुणे जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आहे, फलटण आहे, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आहे, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आहे, अकोल्यातील बाळापूर आहे, चंद्रपूरमधील घुग्गुस आहे। अर्थात याशिवाय आणखीही अनेक नगर परिषदा आहेत जिथली निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे। माझ्याकडे आत्ता ही माहिती उपलब्ध आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, कारण अनेक ठिकाणी नगर परिषदांचे मुख्याधिकारी हे उशिरा आदेश त्यांनी काढलेले आहेत की ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करतो आहोत आणि त्यामुळे ती माहिती अजूनपर्यंत पूर्णपणे समोर येत नाही आहे। तर अनेक ठिकाणी काही ठराविक वॉर्डमधल्या किंवा प्रभागामधल्या निवडणुका स्थगित करण्यात आल्यात, ज्यामध्ये धाराशिव शहरातील आहे, पुणे जिल्ह्यातील तळेगाव, लोणावळा, मावळ नगर परिषदांमधली आहे, मूल नगर परिषद आहे, गोंदिया जिल्ह्यातील काही नगर परिषदा आहेत आणि ज्या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे त्या ठिकाणी पुन्हा नव्याने सगळा निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे। निवडणूक जाहीर या ठिकाणी 4 डिसेंबरला करण्यात येईल। निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत त्यासाठी 10 डिसेंबर असेल, दुपारी 3 वाजेपर्यंत। चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल ती 11 डिसेंबरला आणि मतदान होईल 20 डिसेंबरला आणि मतमोजणी होईल 21 डिसेंबरला। असा हा सगळा गोंधळ महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत। मात्र सुरुवातीला जसं म्हटलं, या सगळ्या गोंधळाला एकटा निवडणूक आयोग जबाबदार नाही। कसं ते पाहण्यासाठी आपल्याला 2022 पासूनचा घटनाक्रम पुन्हा एकदा तपासावा लागेल। 2017 मध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळं 5 वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये प्रस्तावित होत्या। मात्र जेव्हा या निवडणुका प्रस्तावित होत्या तेव्हाच महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार पडलं, किंबहुना पाडण्यात आलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं। त्यानंतर काही दिवसांमध्येच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित होत्या। मात्र जी पक्षफोडाफोडी झालेली होती त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात त्यावेळच्या एकनाथ शिंदे सरकारच्या बद्दल नाराजी आहे असं बोललं गेलं आणि त्यामुळं त्यावेळच्या महायुतीच्या सरकारला आत्ता निवडणुका नको आहेत असं त्यावेळचे महायुतीतील नेते खाजगीमध्ये सांगत होते। आणि त्याच वेळी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती
सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आणि त्या याचिका स्वीकारण्यात आल्या आणि सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली 2022मध्ये, जेव्हा तत्कालीन राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको होत्या. त्यानंतर सातत्याने या स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली, म्हणजे या निवडणुका लांबणीवरती पडत गेल्या आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्येच प्रशासकीय राजवट लागू झाली. महापालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये, पंचायत समित्यांमध्ये, नगर परिषदांमध्ये आणि त्याचे दुष्परिणाम आपण पाहतो आहोत. अनेक ठिकाणी निर्णय प्रक्रिया ठप्प आहे, निर्णय होत नाही आहेत, बकालपणा वाढीस लागलेला आहे. 3 वर्ष या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थगित करण्यात आल्या. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने न भूतो न भविष्यते असा विक्रमी विजय मिळवला आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं आणि राज्य सरकारला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठीची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा इतिहास हे सांगतो की जे सरकार किंवा जी आघाडी किंवा जी युती राज्यामध्ये सत्तेवरती असते त्या बाजूने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कौल ठरतो. कारण जे स्थानिक स्तरावरती काम करणारे लोकप्रतिनिधी असतात त्यांना सत्तेच्या जवळ जायचं असतं. त्यामुळं पूर्णपणे अनुकूल परिस्थिती विद्यमान सरकारला असतानाच सर्वोच्च न्यायालयाकडून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना 3 वर्षांपासून असलेली स्थगिती उठवण्यात आली. मात्र ज्या कारणासाठी ही स्थगिती देण्यात आली होती, म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी, त्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण नसताना किंवा कोणतीही स्पष्टता नसताना ही स्थगिती उठवण्यात आली. आणि त्याचवेळी प्रश्न उपस्थित झाला की जर स्पष्टता ठेवायची नव्हती, यावेळी देखील स्पष्टता द्यायची नव्हती, तर 3 वर्ष स्थगिती का दिली? आणि त्यातून पुढं गोंधळ वाढत गेला. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. सर्वात आधी नगर परिषद, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात महापालिका असा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या 27% आरक्षणामुळं आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली जात आहे हे निदर्शनास आलं आणि पुन्हा एकदा प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने ज्या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते आहे अशा ठिकाणी निवडणुकांना स्थगिती दिली, ज्यामध्ये अनेक जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समित्या आहेत, काही नगर परिषदा आणि काही महापालिका देखील आहेत. आणि हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गंभीर विधान केलं. ते असं की आम्ही बाकीच्या निवडणुकांना परवानगी देतो आहोत, गो अहेड म्हणतो आहोत, मात्र या निवडणुका देखील आमच्या निर्णयाच्या अधीन असतील. म्हणजे पुढे या निवडणुका जर अवैध आहेत असं सिद्ध झालं तर आम्ही त्या रद्द करू. हे अतिशय गंभीर विधान होतं. लोकशाहीमध्ये तुम्ही लोकांकडून मतदान करून घेता, त्यांचा कौल, त्यांचा कल जाणून घेता, उमेदवारांकडून पूर्णपणे निवडणूक प्रक्रियेचं पालन करून घेता आणि त्यानंतर जर तुम्ही असं म्हणता की ही सगळी प्रक्रिया जर अवैध ठरणारी असेल तर आम्ही ती रद्द करू. मग सुरुवातीलाच प्रक्रिया पूर्णपणे तपासून का घेतली गेली नाही? हा झाला दुसरा गोंधळ. आणि त्यानंतर तिसरा गोंधळ, नगर परिषदांच्या निवडणुकीला अवघे 48 तास उरलेले असताना निर्माण केला गेला. ज्या नगर परिषदांमध्ये विरोधी उमेदवारांनी समोरच्या उमेदवाराच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका केलेल्या आहेत, खास करून आरक्षणाच्या मुद्द्यावरती या याचिका आहेत प्रामुख्याने, आणखी काही वेगवेगळी कारणं आहेत, मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून या याचिका आहेत, अशा ठिकाणी या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. काही ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, काही ठिकाणी त्या प्रकरणांचे न्यायालयात निकाल लागलेले देखील आहेत. मात्र पुन्हा वरच्या न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी जी
काही दिवसांची मुदत असते ती अजून बाकी आहे आणि या कारणास्तव निवडणूक आयोगाने या निवडणुकांना स्थगिती दिलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी निवडणूक घेणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यातूनच हा सगळा गोंधळ वाढत चालला आहे आणि ही लोकशाहीची थट्टा आहे का हा प्रश्न विचारला जातो आहे आणि त्यातूनच अर्थात पुढचा प्रश्न उपस्थित होतो आहे की या निवडणुकांना काही अर्थ उरलाय का. कॅमेरामन विजय राऊत समी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.